अल निनोचा परिणाम म्हणून यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असेल असा अंदाज आहे। त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होऊ शकतो। परिणामी 1 जुलैपासून साखरेच्या दरात वाढ होत आहे। जूनच्या अखेरीस साखरेचा घाऊक बाजारातील दर 3,800 रुपये प्रति क्विंटल होता। तो आता 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका झालाय। तर किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो 42 रुपयांवरून 52 रुपयांवर गेलाय। त्यामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात साखर ही खिशावर भार टाकणारी वस्तू बनली आहे। ब्राझीलनंतर साखरेच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। ऊस आणि साखर उत्पादन याच्या बळावर भारत जागतिक बाजारपेठेत एक प्रमुख निर्यातदार आहे। पण यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच भारतानं साखर निर्यातीवर बंदी आणली आहे। गेल्या महिनाभरातच साखरेचे दर वाढत आहेत। जुलैच्या अखेरीस घाऊक बाजारात साखर प्रति क्विंटल 3,800 रुपयांवर होती। पण आता साखरेचे दर प्रति क्विंटल 4,400 रुपये झाले आहेत। किरकोळ साखर खरेदी करताना 42 रुपयांचा दर आता 52 रुपयांवर गेलाय। यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त झालाय। परिणामी ऊसाच्या उत्पादनावर आणि पर्यायानं साखरेच्या उत्पादनावर मर्यादा येते अशी भीती आहे। शिवाय साखर उत्पादनातून इथेनॉल निर्मितीला दिलं जाणारं प्राधान्य आणि पुढील हंगामातील साखर उत्पादनाची अनिश्चितता यामुळे साखरेचे दर वाढले आहेत। साखरेचे दर 1 जुलै कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये 3800 रुपये प्रति क्विंटल होते। आज 4400 रुपये प्रति क्विंटल झालेले आहे। 600 रुपये प्रति क्विंटलनं दरामध्ये वाढ झालेली आहे। ह्या मागचे दोन महत्त्वाचे कारण दिसून येतात। एक म्हणजे जे अल निनोचा जो काही मॉन्सून इफेक्ट आहे, पाऊस कमी आहे, त्यामुळे अशी धारणा आहे की येथे प्रोडक्शन नेक्स्ट इयरचं प्रोडक्शन कमी होणार। आणि दुसरं कारण म्हणजे भारतामध्ये जे काय ओव्हरऑल साखरेचा जो काही साठा आहे तो कमी प्रमाणात दिसत आहे। येणाऱ्या काळामध्ये फेस्टिवल सीझन येणार आहे, त्यामुळं तो स्टॉक कमी येणार, त्याच्यामुळं सुद्धा दरामध्ये वाढ दिसून येत आहे। साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचं स्वयंपाकघराचं बजेट विस्कळीत झालंय। रोजच्या चहा कॉफीपासून घरातील अनेक पदार्थांमध्ये साखरेची गरज असते। पण एका महिन्यात साखर प्रति किलो 10 रुपये वाढल्यानं ग्राहक अस्वस्थ आहे। दुसरीकडे भारतीय साखर व जैव ऊर्जा उत्पादन संघटना आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ यांनी देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पण अनावश्यक साखर साठा करू नये असंही आवाहन केलंय। साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडूनही काही प्रयत्न सुरू आहेत। या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थिर असले तरी महिन्याभरात झालेली दरवाढ पुन्हा सामान्य कधी होणार याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाही।